नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने सरळ सरळ प्रियावरती आरोप केलेला असतो की विलासचा खून तिनेच केलेला आहे. त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते. दामिनी मात्र खूप खुश असते, कारण जे तिला करायचं असतं ते अर्जुनने केलेलं असतं. महिपत आणि साक्षीसुद्धा खूपच खुश असतात. मात्र साक्षीला जरा संशय येतो की नेमकी अर्जुनला करायचं काय आहे, तो अचानक असं कसं काय घसरला. आता अर्जुन कोर्टाकडून परमिशन काढतो आणि चैतन्यसोबत प्रिया आणि साक्षी त्या रात्री कसं वागल्या असतील याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. प्रियाकडे पैसे मागायला गेलेली साक्षी प्रियाला त्या रात्री दिसलीच नाही. दोघींच्याही स्टेटमेंटमध्ये खूप मोठी तफावत असते. हे सर्व सत्य चैतन्य आणि अर्जुन सर्वांसमोर नाटक करून दाखवतात आणि सर्वांसमोर आणतात. अर्जुन सांगतो की प्रियाच्या स्टेटमेंटप्रमाणे ती आणि विलास दोघेही आश्रमामध्ये आले होते. साक्षीच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेखही नाही. अर्जुनच्या या बोलण्यावरती सगळेजण विचार करू लागतात, कारण अर्जुनचं म्हणणं हे बरोबर असतं. प्रिया ओरडूनच म्हणते की मी खून केलेला नाही, आणि असंही विलासचा खून करून मला काय मिळणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पैशासाठी तुम्ही वाटेल ते करू शकता, याचे पुरावे देखील आपल्याला कोर्टामध्ये मिळाले आहेत ना. आणि मागे सुद्धा तुम्ही कधी कुसुमताईच्या पर्समधून तर कधी देवापूरचे पैसे चोरलेले आहेतच. सगळ्यांना मात्र खूप धक्का बसलेला असतो. आता नागराज म्हणतो, अरे दादा तू काहीतरी बोल ना. तो अर्जुन खुनी तर ठरवतोच आहे, पण आता विनाकारण तिला चोरीचाही आरोप तिच्यावरती येतो आहे. रविराज म्हणतो, आश्रमातली कुसुम आणि मधुभाऊ इथं आहेत, त्यामुळे आपण त्यांना जर खोटं ठरवलं तर ते आत्ता लगेच साक्षी देऊ शकतात. मग आपण तोंडावर पडू ना, आपल्याला तसं करता येणार नाही. अर्जुन सांगतो की तुमच्या लोभीपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे महिपत शिकरे जेव्हा तुमच्याकडे आश्रम विकत घेण्यासाठी आला होता, तेव्हा आश्रमातील कोणीच आश्रम विकायला तयार नव्हतं. मात्र तुम्ही एकट्याच अशा होता की तुम्हाला आश्रम विकायची घाई झाली होती. तेव्हा प्रियाला तो भूतकाळ आठवतो. मधुभाऊ म्हणतात की मलाही काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा ते सांगतात की प्रियासाठी तो फक्त एक आश्रम होता, सोन्याची खाण होती, पण आम्ही सगळे भावनिकदृष्ट्या त्या आश्रमाशी बांधलेलो होतो. तो फक्त आश्रम नव्हता तर आमचं घर होतं. आणि प्रियाने बरेच वेळा आम्हाला आश्रम विकून टाका असा सल्ला देखील दिला होता, पण आम्ही मात्र तिचं काहीही ऐकलं नव्हतं. आता प्रियाला मागचे ते क्षण सगळे आठवू लागतात. मधुभाऊ काही आश्रम विकत नव्हते आणि तिच्याकडे पैसा येण्याचा कुठला मार्गही नव्हता, कारण तिला मालामाल व्हायचं होतं असं अर्जुन सर्वांना सांगतो. आणि त्यामुळेच प्रियाने साक्षीकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. ते पैसे कुठल्याही फीसाठी नव्हते, तर आश्रम विकला जावा यासाठी साक्षीने दिलेले ते पैसे होते. आणि त्यासाठीच तिने विलासचा खून केला. अर्जुन पुढे सांगतो की नेमकी त्या दिवशी पोटदुखीचं नाटक करून तुम्ही आश्रमामध्ये विलासचे पैसे घेण्यासाठी गेला होतात, पण विलासलाही शंका आली म्हणून विलास देखील तुमच्या पाठोपाठ आला. मग तुम्ही विलासचा खून केलात, तोही केवळ पैशांसाठी. तुम्हाला माहिती होतं की विलास हा एक गुंड आहे, मग त्याच्याकडे पिस्तूल तर असणारच. मग तुम्ही त्याची पिस्तूल घेतली आणि तुम्ही त्याच्यावरतीच गोळी झाडलीत. मधुभाऊंनी तुम्हाला थांबवण्याच्या अगोदरच विलास मेलेला होता. प्रिया ओरडूनच म्हणते की नाही, विलासला जेव्हा गोळी लागली तेव्हा मी कुठेतरी लपून बसले होते. जसं मी अगोदर सांगितलं तसं मी तिथे नव्हतेच, मी काही अंतरावरती होते. रविराजला काही शांत बसवत नाही. तो उठून लगेच म्हणतो की माझ्या लेकीवरती, माझ्या आशिलावरती असे बिनबुडाचे आरोप केलेले मी अजिबात सहन करणार नाही. माझ्या आशिलाच्या मानसिकतेचा अजिबात विचार केला जात नाही आहे. जर त्या सगळ्यामध्ये त्याच्या मानसिकतेला काही धक्का पोहोचला तर कोण जबाबदार असणार त्याचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि एखाद्या निरपराध व्यक्तीला जर शिक्षा झाली तर त्यासाठी कोण जबाबदार असेल. अर्जुन काही रविराजला मध्ये बोलू देत नाही. अर्जुन पुढे सांगतो की प्रिया मधुकर यांनी फक्त विलासचाच खून नाही केला, तर मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. कारण विलासचा खून होताना मधुभाऊंनी पाहिलं होतं, त्यामुळे प्रिया यांनी मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट घातला. रविराज ओरडूनच म्हणतो की अर्जुन सुभेदार, तू माझ्या मुलीवरती, माझ्या आशिलावरती बिनबुडाचे आरोप करतोयस, आणि हे जर थांबवलं नाहीस तर मला प्रत्येक आरोपाचे पुरावे पाहिजे आहेत, आणि असं जर केलं नाहीस तर मी तुझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल. आता घरातले सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात, कारण अर्जुन आणि रविराज यांचं असं टोकाचं वाद कोर्टामध्ये झालेले असतात. आता अर्जुन म्हणतो की मी सगळे पुरावे तुम्हाला देणार आहे, फक्त तुम्ही थोडंसं थांबा.
कोर्ट पुन्हा 15 मिनिटाचा ब्रेक देतात आणि ब्रेकनंतर अर्जुन सुभेदारांकडे कोणते पुरावे आहेत ते पाहिलं जाईल असे सांगतात. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.